तुम्ही अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. मुक्ता कुठं हाय? अहो काय कुठे कुठे लावलंय तुम्ही सासूबाई? आणखीन कुठे असणार? अहो तिच्याच घरी असणार ना. आत्ताच आम्ही सारंगची उष्टी हळद तिला लावून आलोय. या या हाताने तिला हळद लावले. आणि तुम्ही पण काय? तुमच्या डोक्यात किती संशय हो, कळत पण नाही तुम्हाला. ही हळद लावायला गेलंय कोण? तू, रेणुका आणि अंबिका. आमच्यातल्या कुणाला न्यायचं ना. अहो लग्न घर आहे, वैरींना किती काम आहे. आणि तुम्हाला नेलं असतं पण हा हा हा, इदवा आहे म्या, ठावा आहे मला. पण मला हे कळत नाही, जेव्हा जेव्हा मी तिला फोन करते तेव्हा तेव्हा तिला फोन देत नाहीत. त्यो अंबिकाचा नवरा दर वेळेस येतो आणि काहीतरी नवीन नवीन कारण सांगून फोन द्यायचा टाळतो. ते का? अहो लग्न घर आहे, सगळे गडबडीत असणार ना. आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं ना सगळं. थांबा, मी ना फोटोज दाखवते तुम्हाला हळदीचे. हे बघा, हा बघा, दिसलं? ही बघा मुक्ता. बघा हळद लावते की नाही तिची आई तिला. पार माखून टाकलेत हळदीने तिच्या आईने तिला. आणि आईचा चेहरा बघा किती आनंदात आहे. आणा इकडे. झालं ना समाधान? मग कुसुम तर नीट दिसली, पर मुक्ता काही नीट दिसत नाही. तेव्हा काय करावं या बाईचं? नुसता संशय आणि ना डोक्याचा भुगा करून टाकलाय माझ्या. काय ग, जवळूनच फोटो काढला ना तिचा. हिला घेऊन जा ग तिकडे. किती संशय 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 घेते. संशयाची हद्द पार केलीस तू. हद्द पार होत असेल तर हो द्या, कारण त्या पोरीनं मला समद्या हद्दी पार करून जगायला शिकवलंय. किती रागीट नजरा झेलत मला माझ्या या घरातल्या हक्काची जाणीव करून दिली. तुमच्या या असल्या वागण्यानं म्या तिळतिळ तुटत असताना मला कण कण ती जोडून उभी करत होती. आज जर तिच्यासाठी कंची बी हद्द पार करायची असेल तर ती म्या करणार. त्याच्यामुळे खरं खरं सांगा, मुक्ता कुठं हाय? हा येतो की मग. हो भेटू चालतंय, येतो मग. दादा एक मदत हवी होती. हा बोला की. तुमच्या फोनवरून एक फोन लावून द्याल का? लावतो की, त्यात काय, सांगा नंबर. वा, सलाड आणलाय. ठेव. का? ठेव तू. हे बघ, फेस पॅक लावते मी. अरे शांत बस जरा आणि आम्हाला आमचं काम करू दे. ठेव इकडे. एक खातो. सारे पण ते तुझं ते काय चाललं नाही चेहऱ्याचं ते ड्राय क्लिनिंग ते तिथे झाले तर तू असा दिसणार आहेस म्हणजे काय ते एकदम तसाच दिसशील तू एकदम. हे घ्या. धन्यवाद. हा ए बाबा बघ ना कोणाचा फोन. तुम्हा तरुण मुलांच्या सगळ्या ते ह्या मला चांगल्या कळतात बरं का. काय आयडिया. अरे मुक्ताचा फोन असणार आहे. मुक्ताचा फोन आहे. मी बोलतो ना, थांब. अगं शब्द सुचले तर बोलशील ना. मामा यांचं हे आणि त्यांचं तेच करत बसतील. अगं ये. मी बोलते ना. हॅलो, कोण बोलताय? हॅलो, हा मी बोलतेय. मी कोण? तुम्ही कोण बोलताय? मी अंबिका बोलते. तुम्ही कोण बोलताय? हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो हॅलो. धन्यवाद. दादा 5 मिनिटांनी परत लावायचा होता फोन. जरा लावाल का? तुम्ही फोन लावायला सांगितलं म्हणून लावला. थांबायला एवढा वेळ नाही हो माझ्याकडं. अहो नाही, असं काय कर दादा. अहो
अगं त्याचा मोबाईल कशाला घ्यायचा ना? नाही, थोडे दिवसच घेतला होता वापरायला, परत देणारच होत. हो का? मग देऊन टाक बघू. जे सगळ्यांनी ठरवून केलंय तर खरंच खिळसवानी लोक आहेत. संध्याकाळी लग्न आहे, 3-4 तासात अंधार होईल. आता काय करू, कसं पोचू? आत्या 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 अगं खरंच मुक्ताचा फोन होता का? हो नाही मुक्ताचा नव्हता फोन. ती आमची चुलत 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 बहीण आहे ना, तिचा फोन होता. ती असं म्हणत होती की गरीब संबळवादक मुलीला सून म्हणून तुम्ही आणलीत घरात, म्हणून नाराज होती. लग्नाला बोलवलं नाही ना आपण तिला, म्हणून नाराज होती. म्हणाली की तुम्हाला लाज वाटते का एखाद्या गरीब संबळवादक मुलीशी संबंध जोडले म्हणून, आणि तिने आपल्याशी संबंध तोडणार असं पण म्हणाली. आणि हे पण म्हणाली की आता ती तिच्या कुठल्याही पुढच्या कार्यात आपल्याला बोलवणार नाहीये. या नातेवाईकांचं ना काही खरं नसतं. ते म्हणजे कसे असतात, हे आजूबाजूला काही चांगलं घडत असेल ना तर ते अजिबात घडू देणार नाही. हो ना. आणि त्यातून एखाद्या गरीब संबळवादक मुलीला आपण सून म्हणून स्वीकारलं तर आपली श्रीमंती प्रतिष्ठा कमी थोडीच होणार आहे. हा काय सारंग? आत्या हे बघ, अशा लोकांना तूच हँडल कर. असं ना निगेटिव्ह विचार करणारे लोकच माझ्या आजूबाजूला नकोच मला. तू काळजी करू नको, मी आहे ना. हा माझ्यावर विश्वास आहे की नाही तुझा? तुझ्या आईचा पण माझ्यावरच फक्त विश्वास आहे. काय सगळं माझं गोडूल ते लागेल. अगं बाई, हो. नीट करा. संध्याकाळ व्हायच्या आधी एवढं अंतर कसं कापायचं? गाडीनं जायला पाहिजे, पण पैसे लागतील. माझ्याकडे तर 1 फुटका रुपये नाही. काय करू? यातील एखादा मनी दिला तर? मला तुला या दागिन्यांनी मढलेली सजलेली अशी बघायची आहे. नाही, नको. फक्त दागिने नाही आहेत, हा विश्वास आहे. नाही, मला याला नाही हात लावता येणार.